नमस्कार, साथी कलारंग ह्या माझ्या चॅनल मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, उन्हाळ्यात नेसायला कॉटनच्या साड्या सर्वात बेस्ट ऑप्शन असतात, कारण त्या हलक्या, आरामदायक आणि दिवसभर घातल्या ना तरी त्रास होत नाही. पण अनेकांना वाटतं की कॉटन साड्या म्हणजे फक्त साधी साडी, पण खरं तसं नाहीये बरं का. तर कॉटनच्या साड्यांमध्ये खूपच सुंदर आणि वेगवेगळे प्रकार असतात. आज आपण पाहणार आहोत अशा 8 कॉटनच्या साड्या ज्या प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये असायला हव्या आणि उन्हाळ्यात तुम्हाला खूपच त्या कम्फर्टेबल वाटतील. आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून द्या आणि व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडेल, म्हणून लाईक पण आत्ताच करून द्या. पहा, सर्वात आधी येते खादी कॉटन साडी. ही साडी पूर्णपणे हाताने विणलेली असते आणि भारतातील पारंपरिक फॅब्रिक म्हणून ओळखली जाते. खादीची साडीची विशेषता म्हणजे तिचे नैसर्गिक कापड आणि साधेपणा. ही साडी दिसायला साधी असली तरी घातल्यानंतर खूप रॉयल आणि एलिगंट लुक देते. ही साडी उन्हाळ्यामध्ये आपण दिवसभर घातली ना तरीही आपल्याला अजिबात गरमी होत नाही किंवा घाम अंगावर राहत नाही. उन्हाळ्यामध्ये ही साडी घालण्याचा महिलांमध्ये ट्रेंड आहे. दुसरी सुंदर साडी म्हणजे चंदेरी कॉटन साडी. ही साडी मध्य प्रदेशातील चंदेरी शहरात तयार केली जाते आणि भारतातील प्रसिद्ध पारंपरिक साड्यांपैकी एक आहे. या साडीचे फॅब्रिक खूपच हलके आणि थोडेसे सिम्पली दिसते, त्यामुळे या साडीमध्ये थोडी शायनिंग दिसते आणि त्याच्यावर सुंदर बुट्टे आणि जरी बॉर्डर असते. फेस्टिवल, पूजा किंवा लग्न प्रसंग मध्ये किंवा छोट्याशा फंक्शन मध्ये ही साडी खूपच सुंदर दिसते. आणि म्हणूनच अनुष्का शर्मा सारख्या एक्टर्स ह्या चंदेरी साडींना पार्टीमध्ये, मोठमोठ्या समारंभामध्ये वेअर करतात. आणि बघा तुम्ही, अनुष्का शर्माचा लुक ह्या चंदेरी साडीवर कितीच खुलून दिसतो. आणि ही साडी खूपच कम्फर्टेबल असल्यामुळे सर्व महिलांना ती अट्रॅक्टिव्ह करते आणि म्हणूनच ह्या साडीचा ट्रेंड खूपच वाढला आहे. तिसरी साडी आहे तान कॉटन साडी. ही साडी मुख्यतः पश्चिम बंगालमध्ये तयार केली जाते. तान साडीचे कापड खूपच हलके आणि ब्रिंदेल असते, त्यामुळे उन्हाळ्यात घालण्यासाठी खूपच आरामदायक असते. या साड्यांमध्ये बहुतेक वेळा कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि पारंपरिक डिझाईन असतात. विशेषतः उन्हाळ्यात रोजच्या वापरण्यासाठी ही साडी खूप लोकप्रिय आहे. आता पाहूया पुढची साडी म्हणजे की कोटा डोया साडी. ही साडी राजस्थान मधील कोटा शहरामध्ये तयार होते. या साडीची विशेषता म्हणजे तिचे चेक सारखे जाळीदार विणकाम. ही साडी खूप हलकी असते आणि घातल्यावर खूप आरामदायक वाटते. या साड्यांना उन्हाळ्यात खूप डिमांड असतो, कारण की या साडीची पोत एकदम बारीक आणि नरम असते. महिलांना खूप कम्फर्टेबल वाटते. पुढची साडी आहे ती म्हणजे महेश्वरी कॉटन साडी. ही साडी मध्य प्रदेशातील महेश्वरी शहरात तयार केली जाते. महेश्वरी साडीची खासियत म्हणजे तिचे स्ट्राइप चेक्स आणि सुंदर बॉर्डर डिझाईन्स. ही साडी साधी असली तरी खूप क्लासिक आणि एलिगंट दिसते, म्हणून ऑफिस वेअर साठी आणि छोट्या फंक्शन साठी ही साडी खूप योग्य आहे. तर पुढची साडी आहे जामदानी कॉटन साडी. ही साडी अतिशय सूक्ष्म आणि सुंदर हातकाम विणकामासाठी प्रसिद्ध आहे. या साड्यांवर सुंदर फुलांचे आणि पारिक मोटिव्स विणलेले असतात. जामदानी साडी घातल्यावर खूप रिच आणि ग्रेसफुल लुक मिळतो, म्हणून पारंपरिक आणि एलेक्ट्रिक लुक साठी ही साडी खूप आवडली जाते. या साडीवर लुक एकदम साधा, सिंपल, पारंपरिक पण आकर्षक दिसतो आणि म्हणूनच श्रीमंत लोक या साड्या उन्हाळ्यामध्ये खास वापरतात. दिवसाची पार्टी असेल, लग्न असेल, एखादे मोठे फंक्शन असेल, एखादे छोटे मोठे फंक्शन असेल तर त्याच्यामध्ये अशा साड्या वेअर करतात. पुढची साडी आहे सबलपुरी कॉटन साडी. ही साडी ओडिशामधील प्रसिद्ध एकच तंत्राने तयार केली जाते. या साडीवर जिओमेट्रिक्स आणि पारंपरिक डिझाईन असतात. सबलपुरी साडी तिच्या वेगळ्या पॅटर्नमुळे खूप आकर्षक आणि खास दिसते. आता शेवटची साडी आहे केरळ कसाऊ कॉटन साडी. ही साडी प्रामुख्याने पांढऱ्या किंवा
ऑफ व्हाईट रंगात असते आणि त्यावर सुंदर सोनेरी बॉर्डर असतो. ही साडी खूप सिंपल, एलिगंट आणि पारंपरिक लुक देते. केरळमधील सण आणि लग्नाच्या कार्यक्रमात ही साडी विशेष घातली जाते. ही साड्यांच्या सूतच्या विणकामामध्ये बारीक बारीक जाळी असते आणि त्याच्यामुळे हवाची अवरजवळ या साड्यामध्ये सहजरित्या होतो आणि म्हणूनच उन्हाळ्यामध्ये या साड्या नेसल्यावर अंगावरील घाम शोषला जातो. शरीर कायम असे कोरडे आणि थंड राहते आणि त्याच्यामुळेच आपल्याला उन्हाळ्यामध्ये या साड्यांमध्ये अजिबात गरमी होत. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये रोज या साड्या वेअर केल्या जातात. तसेच लग्न, पार्टी, फंक्शन, कुठे मोठे समारंभ असेल, दिवसाचे कार्यक्रम असेल, त्याच्यात ह्या साड्या वेअर केल्या जातात. साड्यांमध्ये महिलांचा लूक एकदम रिच दिसतो. श्रीमंत घरचे लोक तर अशाच साड्या वेअर करत असतात. ह्या 8 साड्या तुमच्याजवळ जर नसतील तर आता उन्हाळा चालू आहे तर नक्कीच खरेदी करा आणि तुमच्या कपाटात ठेवा आणि उन्हाळ्यामध्ये वापरा. तुम्हाला या 8 साड्यांमधून कोणती साडी आवडली ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. माझ्या साटी कला रंग चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या. धन्यवाद.